नमस्कार मित्रांनो, वाय मराठी हे यूट्यूब चॅनलमध्ये मी योगेश तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की आयुष्यमान कार्ड तुमच्या मोबाईलच्या WhatsAppमधून कसं डाउनलोड करायचं आहे। तर या ठिकाणी पहिल्यांदा बघूयात की आयुष्यमान कार्डचे कोणकोणते फायदे आहेत। तर पहिल्यांदा पहा, आयुष्यमान कार्डचा पहिला फायदा असा आहे, पात्र लाभार्थ्यांना वर्षाला 5 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळू शकतात। त्यानंतर अनेक सरकारी आणि सूचीबद्ध खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी सुविधा मिळते। त्यानंतर तसंच पहा, विविध गंभीर आजार आणि शस्त्रक्रियेसाठी उपचाराचा लाभ मिळू शकतो। कुटुंबातील पात्र सदस्यांसाठी योजनेनुसार उपचाराचा लाभ घेता येतो आणि उपचाराच्या वेळी मोठा वैद्यकीय खर्च जर असेल तर तो कमी करण्यासाठी या आयुष्यमान कार्डातून मदत होते। आणि मित्रांनो, सर्वात विशेष म्हणजे सर्वात मोठा फायदा ह्या आयुष्यमान कार्डचा कुठला होतो, तर या ठिकाणी पहा, पात्र लाभार्थ्यांना वर्षाला 5 लाखापर्यंत कॅशलेस उपचाराचा लाभ मिळू शकतो। जर तुम्ही पण आयुष्यमान कार्ड काढलं नसेल किंवा तुम्ही डाउनलोड केलं नसेल, तर थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहे की कशाप्रकारे अगदी 5 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलच्या WhatsAppमधून तुमचं आयुष्यमान कार्ड तुम्हाला कशाप्रकारे अगदी 5 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलच्या WhatsAppमधून डाउनलोड करता येईल, ही संपूर्ण प्रक्रिया आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात आणि आपला आयुष्यमान कार्ड कसं डाउनलोड करायचं हे बघूयात। पहिल्यांदा हाय टाईप करा आणि पाठवा। असं पाठवलं की तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। चॉईस सर्व्हिसवरती क्लिक करा आणि पुन्हा एकदा चॉईस सर्व्हिसवरतीच क्लिक करावं लागणार आहे। आता चॉईस सर्व्हिसवर क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे। तर या ठिकाणी पहा, हे चेक एलिजिबिलिटी, वॉलेट बॅलन्स, स्टेटमेंट हिस्टोरी, फाइंड हॉस्पिटल, ग्रीवेन्स, रिक्वेस्ट कॉल बॅक, माय आयुष्यमान कार्ड। तर यापैकी आपल्याला माय आयुष्यमान कार्ड यावरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला काय आयुष्यमान कार्ड सर्व्हिसेस म्हणजे काही आयुष्यमान कार्डचे सर्व्हिस दिलेले आहेत। त्यामध्ये डाउनलोड आयुष्यमान कार्ड, अप्लाय फॉर PMJAY कार्ड, तसेच DOE-KYC, लिंक आधार KYC, लॉक अनलॉक PMJAY कार्ड, असे काही ऑप्शन दिलेले आहेत। तर त्यापैकी आपल्याला डाउनलोड आयुष्यमान कार्ड यावरती क्लिक करायचं आहे। तर डाउनलोड आयुष्यमान कार्डवरती क्लिक करूयात, सबमिट करूयात। या ठिकाणी सबमिट करायचं आहे, तर सबमिट करूयात आणि सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर एक दुसरा ऑप्शन येणार आहे, ते म्हणजे इंटर डिटेल। तर आपल्याला इथं जे आहे ते इंटर डिटेल यावरती क्लिक करायचं आहे। इंटर डिटेलवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आणखीन एक इंटरफेस ओपन होणार आहे। यामध्ये आपल्याला पहिल्यांदा जे आहे ते आपल्याला तर राज्य निवडायचं आहे। आपलं महाराष्ट्र राज्य आहे, तर आपण महाराष्ट्र राज्य या ठिकाणी निवडूयात। तर या ठिकाणी इथं लिस्ट दिलेली आहे राज्यांची, त्यापैकी आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे ते या ठिकाणी निवडूयात। तर महाराष्ट्र राज्य निवडलेलं आहे। आता सिलेक्ट ID टाईप। आता आपण आपलं आयुष्यमान कार्ड आधार नंबर टाकून डाउनलोड करू शकतो आणि आधार नंबर पण टाकून डाउनलोड करू शकतो, परंतु सोपं आहे ते आपला आधार नंबर टाकायचा आणि डाउनलोड करायचं आहे। तर आधार नंबरवरती क्लिक करूयात आणि खाली स्क्रॉल करायचं आहे। या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर व्हॅलिडेट डिटेल यावरती क्लिक करायचं आहे। व्हॅलिडेट डिटेल यावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी पहा, आपल्या मोबाईलवरती एक OTP, कोणत्या मोबाईलवरती, ज्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे मोबाईलवरती आपले एक OTP येणार आहे। तर या ठिकाणी पहा, OTP आलेला आहे। OTP घ्यायचा आहे, तो कॉपी करायचा आणि इथे पेस्ट करायचा आहे। OTP टाकायचा आहे या ठिकाणी OTPच्या ऑप्शनमध्ये। OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करूयात। व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा, अशा प्रकारचा इंटरफेस येईल। आता आपल्याला व्हेरीफाय OTP झाल्यानंतर व्हेरीफाय सक्सेसफुल झालेलं आहे। आता सबमिटवरती क्लिक करायचं आहे। सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपलं आयुष्यमान कार्ड आपल्याला या ठिकाणी डाउनलोड झालेलं दिसून येणार आहे। तर या ठिकाणी पहा, आपल्या डाउनलोडचं एक ऑप्शन दिसते, त्यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला डाउनलोड होणार आहे आयुष्यमान कार्ड आणि अनेकदा त्यावरतीच PDFच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता PDFच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा PDF स्वरूपामध्ये आपलं आयुष्यमान कार्ड आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करून भेटणार आहे। तर या ठिकाणी पहा, लाईव्ह प्रूफ तुमच्यासमोर दाखवलेलं आहे की तुम्ही पण तुमच्या घरच्यांचं, नातेवाईकाचं, तुमच्या मित्रांचं, कुणाचं पण आयुष्यमान कार्ड तुमच्या WhatsAppच्या माध्यमातून डाउनलोड करून त्यांना देऊ शकतात किंवा तुमचं स्वतःचं पण। तर अशा प्रकारे तुम्हाला नक्कीच समजेल असेल माहिती की आपलं स्वतःचं असेल किंवा नातेवाईकाचं असेल, कुणाचं पण तुमचं आयुष्यमान कार्ड जर काढलेलं नसेल किंवा डाउनलोड केलं नसेल, तर तुम्ही घरी बसून अशा प्रकारे डाउनलोड करू शकतात। तर नक्कीच मित्रांनो, ही संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल असेल की WhatsAppवरून कशाप्रकारे आपल्याला आयुष्यमान कार्ड डाउनलोड करता येते। आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, या ठिकाणी पहा, तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्या स्क्रीनवरचा नंबर तुम्हाला तुमचा सेव्ह करायचा तुमच्या मोबाईलमध्ये आयुष्यमान कार्ड या नावाने, आणि हा नंबर तुम्हाला त्या ठिकाणी सर्च करून तुमचं आयुष्यमान कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकतात। नक्कीच हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना, इतर नातेवाईकांना शेअर करा। हे महत्त्वपूर्ण अपडेट इतर मित्रांना शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब किंवा फॉलो केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।
पेजला फॉलो करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.